नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला बी.एड सेकंड इयर फोर्थ सेमिस्टरचा पीस एज्युकेशनचा युनिव्हर्सिटीचा पेपर इंट्रोड्यूस करून देत आहे। मी प्राध्यापक एम.आर. जोशी, एम.ए. सेट, श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यापक, महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे। चला तर पाहूया बी.एड सेकंड इयर फोर्थ सेमिस्टरचा पीस एज्युकेशन शांतता शिक्षण या विषयाचा पेपर। सुरुवातीला दिलेली माहिती वाचा। दिस क्वेश्चन पेपर कंटेन्स 3 प्रिंटेड पेजेस। कोड आहे SC04 2024, फैकल्टी ऑफ इंटरडिसिप्लिनरी स्टडीज, बी.एड सेकंड ईयर फोर्थ सेमिस्टर एग्जामिनेशन, एप्रिल में 2024, एज्युकेशन, पीस एज्युकेशन हा सब्जेक्ट आहे। हा पेपर फ्रायडेला 10/5/2024 ला कंडक्ट करण्यात आला। टाइम ड्युरेशन होतं 2 PM to 5 PM। त्याच्यानंतर एकूण टाइम आहे 3 आवर्स, टाइम 3 आवर्स, मॅक्झिमम मार्क्स 75। नोट बी सूचना अशा आहेत। क्वेश्चन नंबर 1 इज कंपल्सरी, पहली सूचना। दूसरी सूचना, सॉल्व एनी 2 क्वेश्चंस फ्रॉम क्वेश्चन नंबर्स 2 to 4। थर्ड, सॉल्व एनी 2 क्वेश्चंस फ्रॉम क्वेश्चन नंबर्स 5 to 7। पहिली सूचना मराठीमध्ये प्रश्न क्रमांक 1 अनिवार्य आहे। दुसरी सूचना, प्रश्न क्रमांक 2 ते 4 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवा। तिसरी सूचना, प्रश्न क्रमांक 5 ते 7 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवा। असे एकूण 5 प्रश्न तुम्हाला सोडवायचे। पहिला प्रश्न शॉर्ट टिपांचा, शॉर्ट नोट्स आहे। फर्स्ट क्वेश्चन, राइट शॉर्ट notes on any 3 of the following, 15 marks। A. Dalai Lama, B. Conservation of environment, C. UNESCO, D. महात्मा गांधी, E. conflict management। मराठी वर्षन मध्ये खालीलपैकी कोणत्याही 3 वर संक्षिप्त टिपा लिहा। A. दलाई लामा, B. पर्यावरण संवर्धन, C. युनेस्को, D. महात्मा गांधी, E. मतभेद हाताळणे। दूसरा प्रश्न आहे, एक्सप्लेन द मीनिंग अँड टाइप्स ऑफ पीस, डिस्कस द कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज विथ रिस्पेक्ट टू फंडामेंटल राईट्स, 15 मार्क्स। शांततेचा अर्थ आणि त्याचे प्रकार स्पष्ट करा। मूलभूत अधिकारांच्या अनुषंगाने संविधानिक मूल्यांची चर्चा करा, 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे। तिसरा प्रश्न असा आहे, व्हॉट विल बी द रोल ऑफ मास मीडिया इन अवर वर्ल्ड्स पॉप्युलर डेमोक्रॅटिक कंट्री इंडिया इन पीस एज्युकेशन। जागतिक स्तरावरील सुप्रसिद्ध अशा लोकशाही प्रधान आपल्या भारत देशामध्ये समूह संपर्क माध्यमांची शांतता शिक्षणातील भूमिका काय आहे, 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे। चौथा क्वेश्चन, हाऊ विल यू एक्सप्रेस द कॉन्ट्रीब्युशन ऑफ द ग्रेट स्वामी विवेकानंद इन पीस एज्युकेशन, 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे। शांतता शिक्षणामधील महान स्वामी विवेकानंद यांची भूमिका तुम्ही कशा रीतीने मांडणी कराल, इथं मांडणी कराल झाले, मांडणी कराल अशा पद्धतीने या ठिकाणी दुसरा, तिसरा, चौथा याच्यातून तुम्हाला कोणत्याही 2 प्रश्नाचं उत्तर द्यायचे, एक तर दुसरा तिसरा किंवा तिसरा चौथा किंवा दुसरा चौथा। त्याच्यानंतर 5वा क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ पीस एज्युकेशन, डिस्कस द नीड ऑफ पीस एज्युकेशन इन प्रेझेंट कॉन्टेक्स्ट इन अवर कंट्री, 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे। शांतता शिक्षणाची संकल्पना स्पष्ट करा, सद्य परिस्थितीमध्ये आपल्या देशामध्ये शांतता शिक्षणाची गरज यांची चर्चा करा, 15 मार्कासाठीचा हा क्वेश्चन आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट 6वा क्वेश्चन, विच आर द लाईफ स्किल्स रिक्वायर्ड फॉर पीस एज्युकेशन ॲज WHO। पुन्हा एकदा वाचतो, विच आर द लाईफ स्किल्स रिक्वायर्ड फॉर पीस एज्युकेशन ॲज हू, 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे। WHO नुसार शांतता शिक्षणासाठी आवश्यक असणारी जीवन कौशल्ये कोणती। 7वा प्रश्न, विच नॉलेज, व्हॅल्यूज अँड गुड ॲटिट्यूड्स आर नेसेसरी टू बिकम्स अ पीस टीचर, शांतता शिक्षक होण्यासाठी आवश्यक ज्ञान, मूल्ये आणि योग्य वृत्ती कोणती, 15 मार्कासाठीचा हा क्वेश्चन आहे। तर अशा पद्धतीने या ठिकाणी 5वा, 6वा, 7वा प्रश्न देण्यात आलेला आहे। याच्यामध्ये तुम्हाला 3 पैकी 2 प्रश्न सोडवायचे, 5वा 6वा सोडवा किंवा 6वा 7वा किंवा 5वा 7वा। तर एकूण तुम्हाला 5 प्रश्न सोडवायचे। टिपा द्यामध्ये तुम्हाला 3 टिपा लिहायच्यात, प्रत्येक टिपी 1.5 पेज लिहिणं गरजेचं आहे। प्रत्येक टिपेला 5 मार्क आहेत। आणि जे निबंध वजा प्रश्न आहेत, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, याच्यामध्ये दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्यामधून 2, 5व्या, 6व्या, 7व्यामधून 2 आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे 2.5 ते 3 पेज असावं असं अपेक्षित आहे। तर अशा पद्धतीने ही प्रश्नपत्रिका नीट अभ्यासा। मी तुम्हाला या ठिकाणी अभ्यासासाठी इंट्रोड्यूस करून देत आहे, गेस पेपर म्हणून नाही।
फक्त एक अभ्यास करण्यासाठी तुम्हाला हा पेपर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुमच्या सूचना आवश्यकरित्या कळवा. धन्यवाद. परीक्षेसाठी शुभेच्छा.